बघा आता क्वेश्चन 4 मधला जो बी आहे तो सॉल्व करायचा. क्वेश्चन 4 मध्ये बी काय दिलेलं आहे बघा. तर सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय जॅकोबी इटरेशन मेथड. ठीक आहे, आपल्याला जॅकोबी मेथड यूज करायला सांगितले. तर आता आपण हा क्वेश्चन सॉल्व करणार आहे. ठीक आहे, 3 इक्वेशन दिलेले आहे. तर बघा आता सोल्युशन. गिवन काय आपल्याला 3 इक्वेशन आहे. तर सगळ्यात पहिले आता आपल्याला जॅकोबी मेथड असेल किंवा गॉस इल्युमिनेशन मेथड असेल तर सगळ्यात पहिले काय करायचं, इक्वेशन अरेंज करायचे. कशा अरेंज करायच्या, लीडिंग डायगोनल फॉर्ममध्ये. मग इथं लिहायचं अरेंज द गिवन इक्वेशन इन लीडिंग डायगोनल फॉर्म. लीडिंग डायगोनल फॉर्म म्हणजे काय, तर लीडिंग डायगोनल फॉर्म म्हणजे बघा इथं 3 व्हेरिएबल एक्स वाय झेड. मग ह्या 3 इक्वेशन पैकी सगळ्यात पहिलं व्हेरिएबल कोणतं आहे, एक्स हे व्हेरिएबल आहे. तर एक्स व्हेरिएबलसाठी सगळ्यात जास्त कोएफिशियंट कोणत्या इक्वेशनमध्ये ते बघायचं. मग इथं बघा एक्सचं कोएफिशियंट इथं 10 आहे, इथं एक्सचं कोएफिशियंट 3 आहे, इथं एक्सचं कोएफिशियंट 2 आहे. मग सगळ्यात जास्त वाला आधी लिहायचं. मग सगळ्यात जास्त कोणाचं आहे, तर बघा सगळ्यात जास्त कोएफिशियंटची इक्वेशन आहे 10x प्लस वाय प्लस 2z इक्वल्स टू 13. मग याला इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं. ठीक आहे, मग आता हे इक्वेशन गेलं. मग आता राहिले 2 इक्वेशन पैकी सेकंड व्हेरिएबल बघायचं. सेकंड व्हेरिएबल कोणतं आहे, वाय. मग 2 पैकी वायचं कोएफिशियंट जास्त कुठं आहे, तर इथं आहे बघा 3x. मग कोणतं इक्वेशन ते 3x प्लस 10y प्लस z इक्वल्स टू 14. मग याला इक्वेशन नंबर 2 नाव द्यायचं. ठीक आहे, आता इक्वेशन थर्ड राहिलेलं बाय डिफॉल्ट काय राहणार, इक्वेशन 3 राहणार. ठीक आहे, इथं येणार 2x प्लस 3y प्लस 10z इज इक्वल्स टू 15. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 3 नाव द्यायचं. मग आता नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, फ्रॉम इक्वेशन 1. मग आता हे इक्वेशन 1 वरून काय करायचं, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग इक्वेशन 1 काय, 10x प्लस वाय प्लस 2z इक्वल्स टू 13 आहे. मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. मग एक्सची व्हॅल्यू काढायसाठी हे दोघं इकडे प्लस इकडे गेलं काय होईल, मायनस होईल. म्हणजे इथं काय राहणार 10x इज इक्वल्स टू 13 मायनस वाय मायनस 2z. ठीक आहे, म्हणजेच एक्स इक्वल्स टू काय राहणार आहे 13 मायनस वाय मायनस 2z अपॉन बघा हा इकडे 10 काय मल्टिप्लायला इकडे गेलं काय होईल, डिवाइड होईल. ठीक आहे, मग याला इक्वेशन नंबर 4 नाव द्यायचं. काय नाव द्यायचं, 4. पण तसंच फ्रॉम इक्वेशन 2 मी लिहायचं, फ्रॉम इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 वरून वाय फाइंड आउट करायचं. मग इक्वेशन 2 काय 3x प्लस 10y प्लस z इज इक्वल्स टू 14. ठीक आहे, मग आता बघा आपल्याला काय करावं लागेल, y काढायचं आहे. म्हणजे 3x आणि z तिकडे न्यायचं. ठीक आहे, म्हणजे इथे येणार 10y इज इक्वल्स टू 14 मायनस 3x मायनस z. ठीक आहे, मग आता याच्यावरून काय येणार बघा 10y इज इक्वल्स टू 14 मायनस x मायनस z लास्ट आलेलं आहे बघा. ठीक आहे, सॉरी 3x मायनस z आहे. तर इथं 3x मायनस z करावं लागेल. ठीक आहे, 3x मायनस z आहे. मग हा y इकडे काय, सॉरी 10 काय इकडे मल्टिप्लायला इकडे गेलं काय होईल, डिवाइड होईल. म्हणून इथं काय येणार y इज इक्वल्स टू 14 मायनस 3x मायनस z. ठीक आहे, मग आता अपॉन ला काय येणार, इथं 10 येणार. अपॉनला काय येणार 10, कारण की हा इकडे मल्टिप्लाय होता इकडे झालं डिवाइड झालं. ठीक आहे, मग याला इक्वेशन नंबर 5 नाव द्यायचं. काय द्यायचं 5. मग आता फ्रॉम इक्वेशन 3 लिहायचं, फ्रॉम इक्वेशन 3. मग इक्वेशन 3 काय आपलं बघा 2x प्लस 3y प्लस
2x प्लस 3y प्लस 10z इक्वल्स टू 15 आहे. ठीक आहे, मग इथं लिहायचं 2x प्लस 3y प्लस 10z इज इक्वल्स टू 15. मग या इक्वेशनवरून z फाइंड आउट करायचं. म्हणजे इथं काय येणार 10z इज इक्वल्स टू 15 मायनस 2x मायनस 3y. ठीक आहे, म्हणजे z इक्वल्स टू काय येणार 15 मायनस 2x मायनस 3y अपॉन 10. याला इक्वेशन नंबर 6 नाव द्यायचं. ठीक आहे, मग बघा आपण आता 3 इक्वेशनवरून 3 व्हेरिएबलचे फाइंड आउट केले. ठीक आहे, म्हणजे 3 व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. तर पहिलं काय x इज इक्वल्स टू 13 मायनस y मायनस 2z अपॉन 10 आहे. y इक्वल्स टू काय आलं y इक्वल्स टू 14 मायनस 3x मायनस z अपॉन 10 आणि z इज इक्वल्स टू 15 मायनस 2x मायनस 3y अपॉन 10. ठीक आहे, मग आता काय करायचं इटरेशन फर्स्ट करायचं. ठीक आहे, आपण आता सॉल्व करतोय जॅकोबी मेथडनी. ठीक आहे, मग इथं लिहायचं बाय युजिंग Jacobi's method. ठीक आहे, मग जॅकोबीज मेथडनुसार आपण आता इटरेशन फर्स्ट करू. मग इथं लिहायचं इटरेशन फर्स्ट. ठीक आहे, मग इटरेशन फर्स्ट बघा. आता इटरेशन फर्स्टसाठी काय करायचं बघा. इटरेशन फर्स्टसाठी x इज इक्वल्स टू 0 घ्यायचं, y इक्वल्स टू 0 घ्यायचं, z इक्वल्स टू पण 0 घ्यायचं. x इज इक्वल्स टू 0 कॉमा y इज इक्वल्स टू 0 कॉमा z इज इक्वल्स टू ऑल्सो 0. ठीक आहे, z इज इक्वल्स टू 0. मग तिन्ही पण 0 घ्यायचे. मग आता लिहायचं पुट किंवा पुटिंग. आता बघा आपल्याला x फाइंड आउट करायचं. म्हणजे y इक्वल्स टू 0 पुटिंग y इक्वल्स टू 0 अँड z इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 4. x इक्वेशन कोणतं आहे इक्वेशन 4 मध्ये. मग 4 मध्ये बघा इथं x इज इक्वल्स टू काय आलेलं आहे x इज इक्वल्स टू बघा मी कॉपी करून घेतो पुढच्या पेजवरती. ठीक आहे, बघा x इज इक्वल्स टू काय 13 मायनस y मायनस 2z अपॉन 10 आहे. ठीक आहे, मग बघा आता याच्यामध्ये मी काय करणार 0 पुट करणार. कायच्या जागेवरती 0 पुट करणार yच्या जागेवरती आणि zच्या जागेवरती. म्हणजे x इज इक्वल्स टू काय आलं बघा x इज इक्वल्स टू काय 13 मायनस बघा yच्या जागेवरती काय येणार 0 येणार मायनस 2 इंटू झेडच्या जागेवर पण काय येणार 0 येणार आणि अपॉन 10. म्हणजे x इज इक्वल्स टू काय आलं 13 अपॉन 10. म्हणजेच x1 इज इक्वल्स टू बघा आता ही फर्स्ट इटरेशन म्हणून x1 व्हॅल्यू. ठीक आहे 1.3. ठीक आहे, म्हणजे x इज इक्वल्स टू किती आलं 1.3. x1 इज इक्वल्स टू 1.3. मग बघा मग इथं लिहायचं बघा x1 आलं. मग आता नेक्स्ट आपल्याला y फाइंड आउट करायचं. मग इथं लिहायचं पुटिंग बघा y फाइंड आउट करताना आपल्याला x आणि झेडची व्हॅल्यू लागेल. मग पहिल्या इटरेशनमध्ये x इज इक्वल्स टू 0 घ्यायचं आणि z इज इक्वल्स टू 0 पुटिंग x इक्वल्स टू 0 अँड z इक्वल्स टू 0 इन इक्वेशन. आता झेडचं yचं इक्वेशन कोणतं आहे तर इक्वेशन नंबर 5 आहे. ठीक आहे, मग इक्वेशन नंबर 5 काय होणार म्हणजे इथं बघा y इज इक्वल्स टू 14 मायनस 3x मायनस z. बघा 14 मायनस 3x मायनस z अपॉन 10. ठीक आहे, मग आता इथं काय करायचं x च्या जागेवरती 0 आणि झेडच्या जागेवरती 0 पुट करायचं.
मग बघा हे फर्स्ट इटरेशन चालू आहे म्हणून इथं y1 येणार. ठीक आहे. मग y1 इज इक्वल्स टू 14 मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 0 मायनस 0 अपॉन 10. ठीक आहे. म्हणजेच y1 इक्वल्स टू काय येणार 14 अपॉन 10. म्हणजेच y1 इक्वल्स टू किती आलं 1.4. ठीक आहे. मग बघा y1 इक्वल्स टू किती आलं 1.4. मग तसंच आपल्याला आता इक्वेशन 6 वरून काय करायचं z इक्वल्स टू काढायचं. मग इथं पुढच्या पेजवरती बघा पुटिंग आता बघा z फाइंड आउट करताना काय काय लागेल x आणि y लागेल. मग x इक्वल्स टू 0 अँड y इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 6. मग बघा इक्वेशन 6 काय आलं होतं आपलं बघा इक्वेशन 6 काय आलेलं पुढच्या पेजवरती बघा. तर इक्वेशन 6 आलं होतं z इज इक्वल्स टू 15 मायनस 2x मायनस 3y अपॉन 10. ठीक आहे. मग इथे येणार z1 इज इक्वल्स टू 15 मायनस 3x मायनस 2z अपॉन 10. ठीक आहे. एकदा चेक करून घ्या. 15 मायनस 2x मायनस 3y. ठीक आहे. आपले चुकले बघा 2x मायनस 3y 15 मायनस 2x मायनस 3y अपॉन 10. ठीक आहे. मग आपलं z इज इक्वल्स टू आलं होतं 15 मायनस 2x मायनस 3y अपॉन 10. मग आता इथं x आणि yच्या जागेवरती 0 पुट करायचं. म्हणजेच काय येणार z1 इज इक्वल्स टू 15 मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 0 मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 0 अपॉन 10. ठीक आहे. म्हणजेच हे काय येणार z1 इज इक्वल्स टू 15 अपॉन 10. म्हणजेच z1 इज इक्वल्स टू किती आलं 1.5. किती आलं 1.5. ठीक आहे. मग बघा आता आपला z1 आला x1 आला आणि y1 आला. मग इथं खाली लिहायचं इटरेशन फर्स्टची व्हॅल्यू. बघा x1 इज इक्वल्स टू किती आलं आपलं x1 इज इक्वल्स टू आलेलं आहे 1.3. त्याच्यानंतर y1 इज इक्वल्स टू किती आला 1.4 अँड z1 इज इक्वल्स टू किती आला 1.5. ठीक आहे. मग आता इटरेशन सेकंड. मग बघा इथं लिहायचं इटरेशन सेकंड. ठीक आहे. मग आता आपल्याला इथं या क्वेश्चनमध्ये किती इटरेशन करायची ते सांगितलेलं नाही. म्हणजे ज्यावेळेस किती इटरेशन करायचं सांगितलेलं नसेल तर तुम्ही काय करायचं 3 इटरेशन परफॉर्म करायची. किती करायची 3 इटरेशन. ठीक आहे. मग बघा आता प्रिव्हियस इटरेशनची व्हॅल्यू नेक्स्ट इटरेशनसाठी घ्यायची. मग आता आपल्याला इथं काय पहिले आपल्याला x2 फाइंड आउट करायचं. ठीक आहे. मग x2 साठी काय काय लागेल मग बघा पुटिंग. मग x2 साठी लागणार आहे आपल्याला y आणि z ची व्हॅल्यू. मग y आणि z ची व्हॅल्यू इथले घ्यायचे. ठीक आहे. नवीन इटरेशनमध्ये जे आले त्या म्हणजेच y इक्वल्स टू 1.4 अँड z इज इक्वल्स टू 1.5 इन इक्वेशन. मग इक्वेशन एक्सचं इक्वेशन कोणतं आहे तर 4 नंबरचं इक्वेशन. ठीक आहे. म्हणजे बघा आपण काय करणार आहे इनिशियल फर्स्ट इटरेशन जे राहणार आहे त्याच्यासाठी कुठल्याच आपल्याकडे व्हॅल्यू नसणार आहे x y zच्या. त्यावेळेस तिन्ही पण व्हॅल्यू 0 घ्यायची. म्हणजे x इक्वल्स टू 0 y इक्वल्स टू 0 z इक्वल्स टू 0. त्यांच्यावरून x1 y1 z1 फाइंड आउट करायचं. आणि सेकंड इटरेशनसाठी मग जे x1 y1 z1 आलेले ते यूज करायचे. ठीक आहे. मग बघा आता इक्वेशन 1. मग x इज इक्वल्स टू 13 मायनस काय आलेलं आहे ते 13 मायनस y मायनस 2z अपॉन 10. हे आपलं इक्वेशन 6 आलेलं आहे. ठीक आहे. बघा इक्वेशन 6 बघू सॉरी इक्वेशन 4 आहे बघा. मग इक्वेशन 4 वरून आपण काय फाइंड आउट करणार आता x2 ची व्हॅल्यू. ठीक आहे. मग बघा हे काय आहे x2 आहे. म्हणजेच इथे येणार पुढच्या पेजवरती घेऊ आपण x2 इज इक्वल्स टू 13 मायनस बघा आता इथं काय y मायनस 2z आहे. ठीक आहे. आणि yच्या जागेवरती 1.4 झेडच्या जागेवरती 1.5. मग बघा 13 मायनस 1.4 मायनस 2 इंटू 1.5 अपॉन 10. ठीक आहे. म्हणजेच x2 इज इक्वल्स टू बघा काय
कॅल्क्युलेशन करा आता कॅल्क्युलेटरमध्ये. 13 minus 1.5 1.4 सॉरी मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 1.5 ठीक आहे. ते येतं 8.6. ते किती येतं 8.6 अपॉन 10 ठीक आहे. म्हणजेच x2 इज इक्वल्स टू किती येणार 0.86 किती येणार 0.86. मग बघा आपली x2 ची व्हॅल्यू आली ठीक आहे. मग आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला x2 ची व्हॅल्यू झाल्यानंतर y2 ची व्हॅल्यू काढायची ठीक आहे. मग इथलं याचं पुटिंग आता बघा y ची व्हॅल्यू काढायची म्हणजे x लागणार आहे. मग x किती येणार आपलं पहिलं x किती आलेलं आहे बघा इथला वरचा घ्यायचा ठीक आहे. मग वरती किती आलेलं आहे 1.3 आलेलं आहे ठीक आहे. x इज इक्वल्स टू 1.3 अँड आता बघा y काढायचं म्हणजे z ची व्हॅल्यू लागेल x आणि z ची. z इज इक्वल्स टू बघा किती आलेलं आहे 1.5. z इक्वल्स टू किती दिलेलं आहे 1.5 ठीक आहे. आलेलं आहे आपलं पहिलं x z1. मग इथं लिहायचं 1.5 इन इक्वेशन कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करायचं इक्वेशन कोणतं आहे बघा 5 ठीक आहे. मग इक्वेशन 5 मध्ये पुट करा म्हणजे इक्वेशन 5 आहे. मग y2 इज इक्वल्स टू बघा y इक्वल्स टू काय आपलं इक्वेशन 5 तर इक्वेशन 5 बघा 14 मायनस 3x मायनस z 14 मायनस थांबा एक मिनटं पहिले पेजवरती जाऊ आपण बघा y इक्वल्स टू काय आलेलं आहे आपलं 14 मायनस 3x मायनस z अपॉन 10 ठीक आहे. 3x मायनस 14 मायनस 3x मायनस z अपॉन 10 ठीक आहे. मग इथे येणार y2 इज इक्वल्स टू 14 मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 1.3 मायनस 1.5 अपॉन 10 ठीक आहे. मग इथे येणार y2 इज इक्वल्स टू 14 मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 1.3 मायनस 1.5 डिवाइड बाय 10. बघा हे येतं 0.86 अपॉन 10 ठीक आहे. म्हणजेच y2 इक्वल्स टू किती येणार 0.86 ठीक आहे. सॉरी एक मिनटं थांबा इथं ना 8.6 येतं ठीक आहे. किती येतं 8.6 अपॉन 10 म्हणजेच y2 इक्वल्स टू किती येणार 0.86 किती येणार 0.86. मग बघा y2 इक्वल्स टू आलं 0.86. मग आता काय फाइंड आउट करायचं नेक्स्ट z2 मग इथं काय करायचं पुटिंग बघा आता z फाइंड आउट करताना x1 लागेल. मग x किती आलेलं आहे आपलं x1 1.3 आणि y इक्वल्स टू किती आलेलं आहे 1.4 इन इक्वेशन झेडचं इक्वेशन कोणतं आहे 6. मग झेडचं इक्वेशन काय बघा झेड मग बघा आता z2 इज इक्वल्स टू 15 मायनस बघा 2x मायनस 3y अपॉन 10 ठीक आहे. एकदा क्रॉस व्हेरीफाय करा 15 मायनस 2x मायनस 3y अपॉन 10 बरोबर आहे ठीक आहे. मग आता याच्यामध्ये पुट करायची व्हॅल्यू मग बघा
2 इज इक्वल्स टू 15 मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 1.3 मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 1.4 अपॉन 10. ठीक आहे. मग इथे येणार 15 मायनस 2 इंटू 1.3 मायनस 3 इंटू 1.4. मग ते येतं बघा 8.2. Z2 इज इक्वल्स टू 8.2 अपॉन 10 म्हणजेच Z2 इज इक्वल्स टू घेणार 0.82. ठीक आहे. ते किती आलं 0.82. मग बघा आता आपल्याला 3 व्हॅल्यू भेटल्या. कोणत्या 3 भेटल्या तर बघा पहिली व्हॅल्यू आलेली आहे x1 इज इक्वल्स टू x2 इज इक्वल्स टू किती आला 0.86. त्याच्यानंतर y2 इज इक्वल्स टू 0.86. ठीक आहे. अँड Z2 इज इक्वल्स टू 0.82. ठीक आहे. मग आता काय की इटरेशन थर्ड. मग इटरेशन थर्डसाठी या व्हॅल्यू यूज करायची. ठीक आहे. मग इथे येणार इटरेशन थर्ड. ठीक आहे. मग इटरेशन थर्डसाठी आता परत ह्या व्हॅल्यू घ्यायच्या. ठीक आहे नवीन. मग आता एक्सची व्हॅल्यू काढताना मग इथं लिहायचं पुटिंग बघा आता एक्सची व्हॅल्यू काढताना आपल्याला वाय आणि झेडची व्हॅल्यू लागेल. y इक्वल्स टू 0.86 and z is equals to 0.82 in equation 4. इक्वेशन 4 मध्ये पुट करायचं. ठीक आहे. मग इक्वेशन 4 काय येणार बघा x3 is equals to 13 मायनस किती आलेलं आहे y मायनस 2z अपॉन 10. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. मग इथं काय येणार x3 इज इक्वल्स टू 13 मायनस y. आता y किती आलेला आहे 0.86. ठीक आहे. मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.82. झेडची व्हॅल्यू किती आलेली आहे 0.82 आलेली. ठीक आहे. आणि अपॉन 10 अपॉन किती आहे 10 आहे. ठीक आहे. म्हणजेच x3 इज इक्वल्स टू किती येणार बघा आता 13 मायनस ब्रॅकेटमध्ये 0.86 मायनस 2 इंटू 0.82. ठीक आहे. डिवाइड बाय 10. मग ते येतं बघा 1.05. ठीक आहे. म्हणजे x3 किती आला 1.05 आला. ठीक आहे. मग आता बघा नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचा y3. मग इथं लिहायचं पुटिंग बघा y फाइंड आउट करताना काय काय लागणार आहे आपल्याला y फाइंड आउट करताना x लागणार आहे. x इज इक्वल्स टू 0.86 अँड z इज इक्वल्स टू 0.82. बघा आता ह्या इटरेशनमध्ये आपलं x2 आणि z2 किती आलेला होता 0.86 आणि 0.82. पुटिंग इन इक्वेशन y. इक्वेशन ऑफ y कोणतं आहे तर ते इक्वेशन नंबर 5. ठीक आहे. मग इथं लिहायचं y3 इज इक्वल्स टू 14 मायनस बघा 3x मायनस z अपॉन 10. ठीक आहे. मग इथं आहे 14 मायनस ब्रॅकेटमध्ये घ्यायचं 3. बघा आता y3 इज इक्वल्स टू 14 मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.86 मायनस 0.82 अपॉन 10. ठीक आहे. मग इथे येणार 0.86 मायनस 0.82 डिवाइड बाय 10. मग ते येतं बघा y3 इज इक्वल्स टू 1.06. ठीक आहे. हे आला आपला y3. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं z3. मग इथं लिहायचं पुटिंग
x is equals to 0.86 and y is equals to 0.86 इन इक्वेशन ऑफ झेड कोणतं आहे तर 6 आहे बघा, इक्वेशन नंबर 6. मग इक्वेशन नंबर 6 काय आहे, झेड इज इक्वल्स टू बघा आता इथं झेड 3 इज इक्वल्स टू काय येणार तर ते येणार 15 मायनस 2x मायनस 3y अपॉन 10. ठीक आहे. मग याच्यामध्ये आता या व्हॅल्यू पुट करायच्या. मग बघा पुढच्या पेजवरती Z3 इज इक्वल्स टू 15 मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.86 मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.86 अपॉन 10. ठीक आहे. मग Z3 इज इक्वल्स टू 15 मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.86 मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.86 डिवाइड बाय 10. ठीक आहे. ते आता 1.07. ठीक आहे. मग बघा लास्टला लिहायचं x3 इज इक्वल्स टू 1.05 y3 is equals to 1.06 and z3 is equals to 1.07. ठीक आहे. इज द रूट ऑफ इक्वेशन्स. मग याला काय करायचं ब्रॅकेट करायचं. ठीक आहे. हे थर्ड इटरेशनच्या व्हॅल्यू आहे. ठीक आहे. मग लिहायचं दिस इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन अप टू 3 इटरेशन. ठीक आहे. मग बघा आपण सॉल्व केलंय. जॅकोबी मेथड जी आहे त्याच्यामध्ये काय करायचं राहतं इनिशियली x y z तिन्ही पण 0 घ्यायचे राहते. ठीक आहे. आणि नंतर ना म्हणजे प्रत्येक इटरेशन चेंज झालं की प्रिव्हियस इटरेशनचे व्हॅल्यू नवीन व्हॅल्यू फाइंड आउट करायला यूज करायचे राहतात. ठीक आहे. तर हा एकदम सोपा प्रॉब्लेम राहतो. याच्यामध्ये जास्त काही अवघड काही नाही, फक्त तुम्हाला लिहावा जास्त लागेल. ठीक आहे. म्हणजे सॉल्व करायला 5 ते 10 मिनटं लागू शकतात. ठीक आहे. जर चांगली प्रॅक्टिस झालेली असेल तुमची तर 10 मिनटं लागेल, जर कमी प्रॅक्टिस असेल तर 15 मिनटं लागेल. ठीक आहे. पण सोपा प्रॉब्लेम राहतो, शक्यतो चुकवायचं नाही, कॅल्क्युलेटर प्रॉपर यूज करायचं. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.